मनोज जरांगे सरकारला आता पुन्हा एकदा इशारा देत आहेत, तर तिकडे नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। 17 सप्टेंबरला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा निर्धार ओबीसी हक्क परिषदेमध्ये ओबीसी बांधवांनी केलेला आहे। इथल्या काही ओबीसी कार्यकर्त्यांसोबत आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। मराठा आंदोलनासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन GR लागू केलेला आहे। त्या संदर्भात आज नांदेड येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली। त्या बैठकीत काय निर्णय झाला त्याला काय सांगाल? आज तुम्ही ओबीसी हक्क परिषदेचं आयोजन केलं होतं। नांदेड जिल्ह्याची ओबीसी परिषद आपण आपल्या डोळ्याने बघितली। प्रचंड असा रोष, प्रचंड अशी ताकदीनं या ठिकाणी ओबीसी मुक्त भटके बलुतेदार समाज या बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि या सरकारच्या विरोधात ओबीसीनं आता चंग बांधला आहे। येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असो की काही असो, तुमच्या सोबत आम्ही आता नाही आणि या मराठवाड्याच्या मातीमध्ये तुम्हाला आम्ही आता या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही। भाजपच्या DNA मध्ये ओबीसी नसून निजाम आहे, कारण ते निजामाचे सगळे रेकॉर्ड बघत आहे। त्यामुळे या देवेंद्र फडणवीस सरकारच्या भाजपमध्ये किंवा त्यांच्या ज्या सरकारमध्ये सरकारचा DNA हा निजामाचा आहे असं आमचं स्पष्ट आहे। ज्या सरकारने आणि काही विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मिळून जो डाव केलाय, जो ओबीसी समाजावर जो घात केलाय, आम्ही कोण्याही समाजाच्या विरोधात नाही, पण आमचा जो ओबीसी समाज आहे त्यांच्या जर कोणी ताटातलं घेत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहता येणार नाही। आणि कारण का हा आमच्या आता लेकरा बाळाचा प्रश्न आहे। स्वतंत्र भारतामध्ये ओबीसीला आरक्षण सोडून दुसरं काहीच भेटलेलं नाही आणि तेही आरक्षण अगर कोणी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर घुसखोरी होत असेल तर ओबीसीच्या मनामध्ये तीव्र संताप आपण या ठिकाणी आज बघितलेला आहे। आणि त्यामुळे मी सांगतो, आता राहिलंच आमच्याजवळ दुसरं काहीच नाही। आमच्याजवळ जे मेंढरे ढोरं, बैल, गाई, म्हशी, ढोरं जे आहेत ते सगळं घेऊन आम्ही 17 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला झेंडा फडकू देणार नाही, याच्यासाठी संघर्ष करत आहोत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।